आज कल्याण डोंबिवली ई विभाग इथे आहोत। ई विभाग प्रभाग समिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे आणि आपण एक वाहन पाहू शकता। हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आहे। या अधिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी हे वाहन आहे। पण बघू शकता ते वाहनाची काय अवस्था आहे। एका ठिकाणी जे वाहतूक पोलीस म्हणा किंवा वाहनांच्या नियमामध्ये बदल केलेले आहेत की 15 वर्ष जुन्या गाड्या ह्या भंगारात काढाव्या किंवा त्याचं ग्रीन टॅक्सेशन करून पुढे चालवाव्या। पण ही गाडी तुम्ही पाहता ही अतिशय जुनी गाडी आहे, पूर्णपणे गंजलेली आहे। पूर्णपणे त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत। तर अशा या जुन्या गाड्यांना भंगारात टाकून नवीन गाड्या घेण्याइतकी सुद्धा महानगरपालिकेकडे निधी नाही का? कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही अशी म्हणजे एक साधारण ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद किंवा साधारण नाही आहे। अतिशय म्हणजे त्याचा जो कोटा आहे, पैशाचा जो त्यांना निधी जो मिळतो सरकारतर्फे तो अतिशय मोठा असतो। तरीसुद्धा येथील वाहनांची म्हणा कशी अवस्था आहे आपण पाहू शकता। आणि तुम्हाला काय वाटतं अशा वाहनांना, सरकारी वाहनांना जो आपल्या सर्वसाधारण माणसांना म्हणजे सर्वसाधारण नागरिकांना जो नियम आहे की जुन्या गाड्या ज्या आहेत स्क्रॅप कराव्यात, हा जो नियम ह्याच गाड्यांना लागू नाही होत का? कोणी जाणकार असेल तर यावरती नक्कीच त्याने कमेंट करावी। आणि अशा गाड्यांवरती पोलीस जे आहेत, वाहतूक पोलीस कारवाई का करत नाही हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। तेव्हा जाणकार व्यक्तीने याच्यावरती नक्कीच उत्तर द्यावे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावे। धन्यवाद।